आपण माझ्या पाठीमागे जे बघतायत तर ते कुठल्या नदी नाही किंवा तलाव नाही, हे आहे एक शेताचा शिवार। या शिवारामध्ये ते पाणी बघतायत तर तुम्ही पूर्ण 5 दिवस झाले शेतामध्ये पूर्ण पावसामुळे पाणी साचलेलं आहे। इथून जर बघायला गेलं तर नदी 1.5 किलोमीटर लांब आहे आणि त्या नदीचं पाणी आणि सततधार पडणाऱ्या पावसाचं पाणी साचून ह्या 500 एकर हेक्टरवरील जमीन पूर्ण जलमय आणि पाण्यामध्ये गेलेली आहे। खरीप हंगामामध्ये जेवढे पिकं होते तेवढे पिकं या 500 हेक्टर जमिनीमध्ये होते आणि ते सर्व पिकं आज पाण्याखाली गेलेले आहेत। मला सांगा तुम्ही कुठल्या गावचे, काय परिस्थिती झाली? आम्ही मौजे कार्ला तालुका औसा जिल्हा लातूर या ठिकाणी येणारं जी पाणी आहे, ऑगस्टच्या 14 तारखेपासून जी तेरणा डॅम ओव्हरफुल झाला त्या दिवसापासून कमी जास्त प्रमाणामध्ये आमच्या शेतामध्ये पाणी फिरले आणि या ठिकाणी नदी पात्र 1.5 किलोमीटर अंतरावर असून या ठिकाणी तांबरवाडी, राजेवाडी, मोगरगा, कार्ला आणि पारदेवाडी या शिवारातलं पाणी या ठिकाणी आलेलं आहे आणि आमच्या शिवारामध्ये नदीच्या पात्राच्या बाजूचं जे शिवार आहे तो पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला आहे। आता आमच्या शेतकऱ्यांचं जे स्वप्न आहे ते स्वप्न पूर्णपणे आमच्या शेतकऱ्याचं उद्ध्वस्त झालं। या ठिकाणी आम्ही विचार करत होतो की येणाऱ्या कालखंडामध्ये ह्या सोयाबीनवर मुलीचं लग्न करावं, मुलाची फीस भरावी, हे सारं आता आमचं कोलमोड, आर्थिक व्यवहारच आमचा पूर्णपणे कोलमोडून गेलेला आहे। तर यासाठी आमचं स्वप्न जर चांगल्या पद्धतीनं निस्तारायचं झालं तर शासनाला, प्रशासनाला माझी विनंती आहे की त्यांनी आमच्याकडे डोळे उघडून पाहावं आणि निश्चितपणानं आमचा जो खर्च झालेला आहे या ठिकाणी, आमचा आता एका वर्षाचंच बोललेलं नाही, इथून 3 वर्षाच्या कालखंडामधला आमचा संसार उद्ध्वस्त झालेला आहे आणि आमची आर्थिक परिस्थिती पूर्णपणे कोलमडलेली आहे। तर शासनाला माझी विनंती आहे, आमचा या ठिकाणचा असा पंचनामा करावा की सरसगट देतो तुम्ही, तो भाग वेगळा झाला सरसगटचा, पण या ठिकाणी आमचं निश्चितपणानं पूर्णपणे 8 दिवस झाले इथं पाणी आहे। 8 दिवसामध्ये माणूस भिजू घातला तर निश्चितपणानं त्या माणसाचं जी मांसाची रक्त नाही सारं निघून जाणार आहे, पण या ठिकाणी माणसाचं का उरणार आहे तर फक्त हाड उरणार आहे। मग आमची हाडं घेऊन शासनाला बसायची आहे का? तर शासनाला माझी कळकळीची विनंती आहे, निश्चितपणानं आमचा मावेचा, योग्य तो मावेचा या ठिकाणी आम्हाला द्यावा। खरीप हंगामातले पिकं तर गेलेलेच आहेत, परंतु रब्बीची देखील आशा आता या शेतकऱ्यांना राहिलेली नाही। आपल्यासोबत अनेक काही शेतकरी आहेत, तुम्ही काय करता आणि कशा प्रकारची परिस्थिती झाली? मी सर सुशिक्षित बेरोजगार आहे, स्पर्धा परीक्षेची तयारी करतोय आणि सर्व फीस वगैरे भरायचं म्हणलं तरी आमच्या शेतीच्या उत्पन्नावरच आहे आणि अतिवृष्टी झाल्यामुळं, पूर आल्यामुळं आणि दररोज अतिवृष्टी असल्यामुळं आमच्या शेतीचं 100% नुकसान झालेलं आहे, पूर्ण नासाडी झालेली आहे, जमीन खरडून गेलेली आहे। तरी सरकार मायबापला आमची विनंती आहे की तुटपुंजी मदत न देता आमच्या शेतीचं नुकसान बघून आम्हाला आमची नुकसान भरपाई द्यावी, आमच्या लेकरबाळाचा विचार करावा आणि आम्हाला न्याय द्यावा सरकारने। आता काही शेतकऱ्यांच्या हातामध्ये सोयाबीन आहे, या शेतामध्ये थांबले शेतकरी आणि त्या सोयाबीनची कशी अवस्था झाली आपण बघू शकता। नेमकं काय झालंय, सोयाबीन कशा प्रकारचं नाशक चाललंय? सोयाबीन गेले सर, सोयाबीन मध्ये काहीच राहिलं नाही, भरपूर पाणी आहे, नुसतं पाणीच बघायचं काम आहे, सकाळी यायचं आणि पाणी बघून घरी जायचं काम आहे। आधी सातत्यानं 8-10 दिवस झालं शेतात पाणी उभारून आहे, त्याच्यामुळं रबी सुद्धा काहीच येणार नाही, रबीचं पीक सुद्धा घेता येणार नाही आणि सोयाबीन मध्ये तर काहीच नाही, शेंगात पार सगळं चिखल आणि शेंग एकच असं प्रत्यक्षात झालेला आहे, काहीच निघणार नाही सोयाबीन मध्ये। तुम्हाला किती एकर जमीन आहे इथं, त्यासाठी खर्च किती आला होता आणि आता सध्या तुमचे स्वप्न कसे धुळीस मिळाले? मला 4 एकर शेती आहे, माझं नाव नागनाथ सुभाष कुलकर्णी आहे सर आणि माझा खर्च कमीत कमी 60 ते 70 हजार रुपये खर्च आहे, अपेक्षित उत्पन्न काहीच येणार नाही, सगळं धुळीस मिळालेलं आहे सर, काहीच म्हणजे येणार घरी काहीच नाही, सगळं जाऊकच आहे। मग आता इथून पुढे संसार हे कसं चालणार आहे तुमचा? संसार वाऱ्यावर, ह्या पाण्यावर गेला संसाराची अपेक्षा संपली सर। सरकार मायबापानं काही ह्याच्यासाठी काही अनुदान म्हणून काय देतात, काय आता तुटपुंजी मदत काही राहिलंच नाही आता सर। आत्महत्येची वेळ येऊन थांबली आहे, फक्त आता पाणी बघायचं आणि घरी जायचं काम आहे सर, आता ह्याच्यापेक्षा काहीच नाही। शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आहे, जसं शेतामध्ये पाणी, जसं पिकामध्ये पाणी, तसंच शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये देखील आपल्याला पाणी दिसून येतंय। आता सरकारला शेतकरी एकच विनंती करतात, सरकारनं शेतकऱ्यांना पाठीशी खंबीर उभं राहायचं असेल तर त्याला सरसगट ओला दुष्काळ जाहीर करावा, त्याला आर्थिक मदत द्यावी, शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन शेतकऱ्याला धीर देण्याचं काम देखील सरकारनं आता करणं गरजेचं आहे।